मुंबईवरील 26/11च्या दहशतवादी हल्ल्याचा पडद्यामागचा सूत्रधार आरोपी डेव्हिड हेडलीला 35 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। अमेरिकेच्या शिकागो कोर्टाने हेडलीला शिक्षा सुनावली। हेडलीला सुनावण्यात आलेली शिक्षा अमेरिकेच्या इतिहासात एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं अमेरिकन दूतावासांचं म्हणणं आहे। नोव्हेंबर 2008 ला झालेल्या मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याचा कट हेडलीनंच रचला होता। हल्ल्यापूर्वी हेडलीनं मुंबईची रेकी केली। अमेरिकेत जन्मलेला हेडली केवळ लष्कर-ए-तय्यबाच नाही तर अल-कायदा या दहशतवादी संघटनेसाठी अनेक वर्षांपासून काम करत होता। त्यानं केलेला अपराध हा निंदनीय असून त्याला कठोर शिक्षेची मागणी होतीये। पण हेडलीनं तपासादरम्यान पोलिसांशी केलेल्या सहकार्यामुळे अमेरिकेनं त्याला मृत्यूदंड शिक्षेचा निर्णय घेतला नाही। हेडलीनं दिलेल्या माहितीवर एक नजर टाकूयात। हेडलीनं त्याचा साथीदार तहव्वूर हुसेन राणा याची ओळख पटवून दिली। राणाला 14 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे। हेडलीनं इलियास कश्मीरी या दहशतवाद्याबद्दल सखोल माहिती दिली। कश्मीरीला 2009 मध्ये अटक करण्यात आली। भारत सरकारने विचारलेल्या अनेक प्रश्नांची हेडलीनं योग्य उत्तरं दिली। हेडलीनं इतर 5 दहशतवाद्यांबद्दल महत्त्वाची माहिती दिली। त्यांच्या विरोधात गुन्हे नोंदवण्यात आले। हेडलीनं अमेरिकेला लष्कर-ए-तय्यबाचा आराखडा, त्यांची विचारसरणी, काम करण्याची पद्धत, त्यांच्या योजना आणि इतर महत्त्वाच्या गोष्टींची सखोल माहिती अमेरिकेला दिली। कसाबची फाशी आणि त्यानंतर हेडलीला झालेल्या शिक्षेमुळे अमेरिका आणि भारताचे दहशतवादी विरोधी पथक एकजुटीनं आणि जोमानं काम करून 26/11च्या उर्वरित दहशतवाद्यांना लवकरच खिंडीत गाठणार असं दिसतंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।